तर कैलास गोलंदाजीसाठी 4 षटकांचा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. ओमकार मालाड एक विशेष लकी मैदान राहिलं या संघासाठी. ही स्पर्धा खेळल्यानंतर नक्कीच त्यांना एक वेगळा आत्मविश्वास पुढच्या स्पर्धेसाठी लाभत असो असा काहीसा इतिहास या स्पर्धेचा राहिला आहे. ओमकार मालाड संघाच्या दृष्टीने सामन्याला होत आहे सुरुवात. लेट स्पेसचा इशारा आमचे पंच चेतन सर करतायत. सामन्याला होते सुरुवात. राऊंड द विकेटचा मारा. कैलास टू सुरेश. पहिला चेंडू कट केलाय. पण परफेक्ट खेळलाय. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार पाहायला मिळतोय. एक आकर्षक असा क्रॅक. बहुतेक संघांनी सकाळच्या प्रहरात पहिल्या चेंडूवर चौकार मारलेले आहेत. त्यामध्ये सुरेशचंही नाव घेता येईल. पहिल्या चेंडूवर 4 धावा. कैलास यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. काय कमालीचा चेंडू इथे मात्र कैलास कडून हाताळला जातोय. चौकाराचं प्रत्युत्तर दुसऱ्या चेंडूवर त्याने दिलंय. खूप सुरेख असा टर्न अँड बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू जातो निर्धाव. यावेळी पंचाने मात्र इथे दंडित केलं पाहायचंय. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. पंच बहाल करतायत 1+1 दुहेरी धावांचा बोनस. 6शी धावसंख्या. आखूड टप्प्याचा चेंडू. हाही फटका. सुरेशला कट करायचा होता परंतु चेंडूचा बाउन्स याला ते कन्वर्ट करू शकलेले नाहीत चांगल्या फटक्यामध्ये. परंतु 1 धाव घेण्यामध्ये यश. 6शी धावसंख्या पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी सुरेख असा फटका परंतु तितकंच दर्जेदार असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. 1 धाव पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7. आज तारीखी 7. आपण आलो ही स्पर्धा पाहण्यासाठी. 1-7 अशी स्पर्धा. चौथा चेंडू. यावेळी फुटवर्कचा खूप सुरेखरित्या वापर केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्यानंतर मात्र चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला. 1 धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा धावफलक 1 धावेने आगेकूच करेल. 8 अशी धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. मतंग ऑन स्ट्राईक. कांजूरमार्गचा वंडर बॉय म्हणूनही ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा खेळाडू. मात्र सुरेख असा फटका. तिथे मात्र फिल्डिंग प्लेसमेंट खूप चांगल्या पद्धतीने रचली गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट तो फटका खेळलाय परंतु तितकं चांगल्या पोझिशन मध्ये आले ते क्षेत्ररक्षक आणि खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. 1 धाव मात्र तो रोखू शकलेला नाहीये. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 9 अशी धावसंख्या धावफलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार. तदनंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने टप्पे हाताळले आहेत गोलंदाज कैलास याने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. यावेळी मात्र डेली प्लेट झालेत. प्ले ऑफ झालेत. द्विधा मनस्थितीत खरं तर सुरेश हा फटका खेळलाय. चेंडू सोडू की मारू आणि खूप कमी रिॲक्शन टाइम असतो. 5 ते 6 सेकंदाचा रिॲक्शन टाइम. त्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात आणि तदनंतर मात्र एक डॉट चेंडूची सांगता. सुरुवात जरूर चौकाराने झाली होती परंतु अंत मात्र खूप चांगल्या डॉट चेंडूने केलाय कैलासने. गुड बॉलिंग. 9 अशी धावसंख्या. धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. ओमकार मालाड प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक हाताळण्यासाठी नक्कीच गोलंदाज
ताजू आलेत गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही दिशेला चेंडू कट करण्याची क्षमता आहे ताजूकडेही आणि खूप चांगला व्यावसायिक अनुभवही त्याच्या पाठीशी असेल. पाहावं लागेल. बॉक्स क्रिकेट खेळत असताना तुमच्या संघामध्ये 4 प्रॉपर गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेट माझ्या मते तरी फलंदाज तुम्हाला सामने जिंकवून देतील, परंतु तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल ना मित्रांनो, तर तुमच्या भात्यामध्ये 4 प्रॉपर गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत जे जे यशस्वी संघ झालेत क्रिकेट विश्वात किंवा बॉक्स क्रिकेट जगतात, टेनिस क्रिकेट जगतात, लेदर क्रिकेट जगतात, त्या त्या संघाचे प्रमुख असं कोणतं राहिलं तर गोलंदाजी डिपार्टमेंट. ते खूप चांगल्या पद्धतीचं असणं फार गरजेचं आहे. नक्कीच पहिलं षटक खूप चांगलं हाताळलंय कैलासने. केवळ 9 अशा धावसंख्या. खूप चांगल्या पद्धतीने याच करता म्हणून, कारण समोर त्यांच्या खूप चांगले फलंदाज जे सध्याच्या घडीला सर्वोत्तम फलंदाज सलामीवर म्हणून गणले जातात. सामन्याला होते सुरुवात. ताजू गोलंदाजीसाठी तयार आहे. ताजू टू मतंग. यावेळी बॅकफुटला गेले, चेंडू टॅप केलाय, परंतु चांगला चेंडू. शॉट ऑफ गुड लेंथ ज्याला म्हणू शकतो. वेग कमी होता आणि वेगाने थोडस बीट केलाय मतंगला. मातीची खेळपट्टी आहे त्यामुळे नक्कीच इथे तुम्हाला बाउन्स कॅरी करावा लागणार आहे. थोडीशी शॉर्ट विकेट आहे त्यामुळे बॅकफुट पंच हे प्रभावी असं ठरू शकते या खेळपट्टीवर. 2 खेळाडू असे आहेत, एक स्फोटक जोडी म्हणून ज्यांच्याकडे विस्फोटक जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळी मात्र सुरेख असा फटका सुरेशच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट शॉट. हा फटका खेळलाय. 4 महत्वपूर्ण या धावांची खरं तर ओंकार मालाड संघाला गरज होती. 4 धावांनी धावसंख्येचा धावफलक जो आहे 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू असेल. यावेळी मात्र बॅटची आउटसाइड एज. थोडीशी गिरकी घेतली होती चेंडूने. खूप सुरेख असं कमबॅक तिथे पाहायला मिळालं. यावेळी पहा आडव्या बॅटच्या सहाय्याने वेगळ्या दिशेला मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. येतोय डॉट चेंडू. यावेळी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंच दंडित करतायत. एकत्रित धाव 15 अशी धावसंख्या. धावफलकर आपण पाहू शकता. या मात्र सुरेख असा फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इज अ 4. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट शॉट. खरं तर इतकं प्रॉपर टायमिंग नव्हतं, परंतु धावा कशाही होत बॉक्स क्रिकेटमध्ये त्या येणं महत्वाचं आहे. या दिशेला खेळायचं होतं त्या दिशेला फटका गेलेला नाहीये, पण चेंडू गॅपमध्ये होता. पडदा बॉक्स असल्या कारणानं पडद्याला जरी चेंडू फुलटॉस लागला तर तुम्हाला धावा इथे मिळणार आहेत. एक महत्वपूर्ण चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 19 अशी धावसंख्या. 5वा चेंडू असेल. कट करण्याचा प्रयत्न वेगाने बीट केलाय. कमालीचा चेंडू. व्हेरिएशन चेंज ऑफ पेस. क्रिकेट कोणतंही खेळा तुम्हाला ते गरजेचं आहे आणि तेच करीत असताना गोलंदाज ताजू. जबरदस्त गोलंदाजी एका चौकारानंतर. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. यावेळी मात्र काय डेलिकेट टच केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कधीही क्रिकेटमध्ये. जबरदस्त चिकी शॉट ज्याला म्हणतात. म्हणजे क्षेत्ररक्षकाला आणि गोलंदाजाला सुद्धा या फटक्याचा अंदाज आला नसेल. पहा जी गोष्ट आपल्याला ब्लेडने कापली जाईल त्यासाठी कुऱ्हाडीची काय गरज. म्हणजे क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा टायमिंगने आपण खेळ केला तर खूप चांगल्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील. तोच एक फटका आपल्याला सुरेश सरोच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
पाहायला मिळतोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट शॉट 4 धावांकरता. षटकाची समाप्ती होते, 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 23 विदाउट लॉस. जबरदस्त फटका, प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं ते सुरेशने दाखवलंय. चेंडू काही वाईट नव्हता, परंतु म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ. एक डेलिकेट टच, लेट खेळलाय पण थेट खेळलाय चौकाराच्या दिशेने, असा हा फटका. चला तर 2 षटकाची समाप्ती, 23 अशी धावसंख्या. तिसरे षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना दिसतोय प्रतीक. नक्कीच प्रतीककडेही खूप मोठा असा अनुभव आहे, चेंबूर विभागाशी बिलॉंग्स करतात, बऱ्याच अशा व्यावसायिक संघाकडून खेळण्याचा अनुभव. आज मात्र ते सत्यविनायक कामोटे बी संघाकडनं नेतृत्व करतायत. एक कमालीचे ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पाहावं लागेल. एक खूप चांगली सुरुवात ओंकार मालाड संघाला जरूर मिळाली आहे, परंतु क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात असून फायदा नाही आहे, चांगला शेवट करणं फार गरजेचं आहे. पाहावं लागेल. खूप चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 23 अशी धावसंख्या. गोलंदाजीसाठी प्रतीक. जबरदस्त स्पर्धा आपण पाहत आहोत गोल्डन क्रीडा मंडळाच्या मैदानावर. यावेळी मात्र ड्राईव्ह करायचा होता, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे थर्ड स्लिपच्या दिशेला 1 धाव, 24 अशी धावसंख्या. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आता मात्र सुरेश सरोज त्याच्या रंगात आलाय, कारण मागच्या काही चेंडूमध्ये त्याने खूप चांगले फटके 2 चौकार लगावलेले आहेत. पाहावं लागेल कुठे ना कुठे ओंकार मालाड संघासाठी धावसंख्येला वेग देण्याचं काम करावं लागेल, कारण दोन्ही बॅटर आता सेट झालेत. विकेटचे अजून खूप शिल्लक आहेत. या 2 षटकामागे 20 ते 24 धावा नक्कीच खूप चांगलं टोटल असेल. उलटा चेंडू दिशा देण्याचं काम, टायमिंग प्रॉपर नव्हतं. ते 1 धाव स्क्वेअर लेगच्या दिशेला, शॉर्टेस्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला. धावसंख्या 25 या धावसंख्येवर. सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत प्रतीक याने. नक्कीच मतंगच्या बॅटमधून अजून काही मोठ्या धावसंख्या आलेल्या नाही आहेत. नक्कीच त्याला सुद्धा आपला क्लास इथे दाखवावा लागणार आहे. यावेळी मात्र रिवर्स खेळायचा होता, भरपूर शॉट होता आणि इथे मात्र पाहायला मिळते महालक्ष्मी ज्वेलर्स चौकार. चार धावा मात्र तो वाचू शकलेला नाहीयेत. महत्वपूर्ण अशा 4 धावा. 29 यावेळी फुटवर्कचा वापर, फ्लिक केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. बॅटला चेंडू लागतोय. 1 धाव. एका धावनिशी संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. ओंकार मालाड संघ प्रथम फलंदाजी करीत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. त्यांचा विपक्ष सत्यविनायक कामोटे ब संघ. यावेळी मात्र सुरेख असा फटका, खूप चांगला असा क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. शॉट कव्हरच्या दिशेला. 1 धाव. धावसंख्या 31, 31, लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळी मात्र सुरेख असा लेफ्टनचा मारा तिथे पाहायला जातोय. खूप जोरदार फेकी तिथे केली जाते, थोडीशी मिसफील्ड, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथे गॅदर केला जातोय. 3 षटकांची समाप्ती होते. ओंकार मालाड संघ जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवर. शेवटचं षटक शिल्लक असेल. नक्कीच शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुशांत रणिम आले आहेत. एक 15-20 वर्षाचा अनुभव याही गोलंदाजाच्या पाठीशी आहेत. आपली सुरुवातीची कारकीर्द आम्ही मराठा, त्याचबरोबरीने रॉयल चेंबूर जम्बो, 32 रन्स ऑन द बोर्ड. त्याचबरोबरीने सत्यविनायक कामोटे संघाकरता खूप सारं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. 2 वर्षापूर्वी वायकट्टाचं अंतिम षटक सुशांतने हाताळलं होतं. 6 चेंडूंनी 6 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या आणि सत्यविनायक कामोटे पहिल्यांदा वायकट्टा चषक जिंकला होता 2 वर्षापूर्वी. या गोलंदाजाकडे क्लास आहे नक्कीच. दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता आहे. चेंडू टॉस करता, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्सी करण्याची क्षमता
एक आगळी वेगळी क्षमता ती फार कमी गोलंदाजाकडे असते, ती क्षमता सुशांतकडे आहे. नक्कीच शेवटचा निर्णायक षटक असेल पहिल्या सत्रामधील. सुशांत घेऊन येतोय. सुशांत तू मतंग पाहावं लागेल. नक्कीच गेम चेंजिंग ओव्हर असेल. यावेळी सूर्य कसा फटका तिथे लगावला जातोय, तितकंच चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षकाने मात्र कोणताही चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊ दिलेला नाही. कमालीचं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये हा एक महत्वाचा दुवा आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप मोठा इम्पॅक्ट घडवून आणतात. नक्कीच एक वाईट चेंडू दंडित केला जात आहे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. वाय कट्टाचे एक ऑर्गनायझर संदीप सर आपल्या समोर दाखल होत आहे. तुमचंही हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. नक्कीच आपणास विनंती असेल आपण स्टेजवर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. आप आई बहार आई. नक्कीच जी स्पर्धा आज महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरते आणि असे व्यक्तिमत्व आपल्या मंचावर दाखल होत आहेत. हार्दिक असं पुन्हा एकदा मी स्वागत करीत आहोत. आयोजन कमिटी मंडळाच्या वतीनं वळूयात क्रिकेटच्या मैदानाकडे. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु तिथे एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी सुशांत याची. सुशांतलाही माहित आहे या षटकात जर आपण 40च्या आतमध्ये जर या संघाला रोखून ठेवलं तर सत्यमेन एक ब संघासाठी एक प्लस पॉईंट ठरेल. नक्कीच 3 चेंडूत केवळ 4 धावा दिलेत. नक्कीच हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. सुशांत तू सरोज. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. झेल घेण्याची तिथे नामी संधी होती. या लेवलला तुम्ही झेल घेतलेच पाहिजे, कारण हा मोठा संघ आहे ओंकार मालाड संघ. त्यांना जर तुम्ही छोटीशी संधी दिली तर नक्कीच या एक एक धाव्यांचं महत्व मोठ्या संघाच्या सामन्याविरुद्ध तुम्ही खेळता अनमोल असतं, कारण कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे. त्यामुळे एक धाव अतिशय निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सुशांत यावेळी सूर्य कसा चेंडू पाहावा लागेल. पहा फुटवर्क ओळखलं. कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. सुशांतने ब्लॉक केलं मतंगला. पायाच्या दिशेने वेगवान पद्धतीने चेंडू टाकलाय आणि केवळ एक धाव घेण्याची संधी तिथे उपलब्ध करून दिली गेली. शेवटचा चेंडू 38 ऑन द बोर्ड पाहावं लागेल. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. नाही, अजून एक चेंडू टाकावा लागेल. लेगस्टिकच्या खूपच बाहेर. 39 ऑन दी बोर्ड. 39 अशा धावसंख्या. या खेळीचं वैशिष्ट्य जर म्हणावं लागेल तर आतापर्यंत या दिवसातील सर्वोत्तम भागीदारी. 39 धावसंख्येची. कोणताही विकेट अद्यापर्यंत स्कोअरबोर्डवर नाहीये. खूप चांगलं क्रिकेट या दोन्ही फलंदाजांनी खेळलंय. पाहावं लागेल. शेवट गोड करावा लागेल. यावेळी सूर्य कसा चेंडू तिथे हाताळला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी सुशांतने केलाय. 2 मातब्बर संघ माफ करा फलंदाज होते. सुरुवातीपासून खेळत आहेत. दोन्ही सेट बॅटर होते, परंतु धावा किती दिल्या तर केवळ 7. कमालीची गोलंदाजी. वेल बॉल सुशांत. खऱ्या अर्थाने एक खूप चांगला आत्मविश्वास कामोठे संघाच्या फलंदाजांना त्याने दिलं या शेवटच्या षटकाने. कारण पहा, जर एखाद्या संघाचा कोणताही खेळाडू जर बाद झाला नसेल आणि केवळ 40 धावा जर स्कोरबोर्डवर या मैदानात असतील तर खूप चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. दुसऱ्या सत्राचा खेळ नक्कीच आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. 41 धावांचं लक्ष्य असेल. माफ करा, 40 धावांचं विजयी लक्ष्य असेल. सत्यवन एक बी संघासमोर. स्टेजवर आपण नक्कीच पाहू शकता मान्यवरांच्या मांदिळ्यात महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट मधील एक सर्वोत्तम स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा उल्लेख केला जातो, वाय कट्टासारखी स्पर्धा, त्या स्पर्धेलाही सुरुवात होणार आहे आणि त्या स्पर्धेचं मुख्य आयोजक एक संदीप सरी आपल्या समवेत उपस्थित झाले आहेत. बॉक्स क्रिकेटचे ते देखील चाहते आहेत आणि क्रिकेट पाहण्याचा मोह त्यांनाही काही आवडता आलेला नाहीये. रविवारचा दिवस म्हटलं की संडे फंडे असतोच. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा भारत हा देश. गल्लोगल्ली दारोदारी क्रिकेट खेळलं जातं. ज्यांना बॅट उचलता येत नाहीत अशी लहान मुळे आपल्या वडिलांसोबत खेळत असतात. काय आहे क्रिकेट.
सोमवारपासून शनिवारपर्यंत रविवार कधी येईल याची वाट पाहणं म्हणजे क्रिकेट. स्वतःची गर्लफ्रेंड असून सुद्धा रविवारी तिला वेळ न देता केवळ मैदानाला वेळ देणं म्हणजे क्रिकेट. आई मी आता बाजारातून 10 मिनिटात घरी येतो. सकाळी गेलेला मुलगा दुपारी येत नाही, संध्याकाळी येत नाही. आता संध्याकाळ झाल्या, रात्रीच जातो आणि रात्री गेल्यानंतर आईचा मार खाणारा क्रिकेटपटू, ते आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? तुमचं आमचं आयुष्य, तुमचा आमचा छंद आहे क्रिकेट. नक्कीच हे क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1844 साली खेळलं गेलं. पहिला आंतरराष्ट्रीय सामना USA वर्सेस कॅनडा विरुद्ध खेळला होता. दुर्दैवाने ते दोन संघ आज प्रमुख 8 संघामध्ये नाही आहेत. पहिलाच सामना, तो सामना कॅनडा संघाने जिंकला होता 1877 साली. ऑफिशियली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली होती. तर बॅटिंग करणारा संघ 57 ब संघ आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. नक्की सध्या सुरू असलेली ॲशेस मालिका रंगताना आपण पाहत आहोत. ऑस्ट्रेलिया 2-0च्या लीडवर नक्कीच आसानस्त आहे. सलामीचे 2 बॅटर एका बाजूला आपण पाहू शकता. राजन प्रजापती 27 कामोटे संघाकडून खेळताना खूप मोठा अनुभव त्याच्याही पाठीशी आहे. 27 कामोटे ब संघ आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. ॲशेस मालिकेचाही एक आगळा वेगळा इतिहास आहे जो फार कमी जणांना माहीत असेल. तो मी नक्कीच ह्या इनिंग ब्रेक नंतर सांगणार आहे. एक रोचक आणि रंजक माहिती आपल्यासमोर नक्कीच घेऊन येणार आहे. वळीवत मैदानाकडे दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 40 धावांचं विजयी लक्ष असेल. 57 ब संघ दाखल होतोय 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मतंग सारंग गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाज त्याच्याकडून वेळोवेळी आपण पाहिली गेली या मैदानावर पाहायचं आहे. 40 धावांचं विजयी लक्ष. थंडीचे दिवस आहेत आणि क्रिकेटसाठी पोषक अशा वातावरणात खेळली जाणारी ही स्पर्धा खेळायला होते सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून. यावेळी सूर्यरेखा कव्हर ड्राईव्ह तिथे केलाय. कोणतीच संधी नव्हती सुमितसाठी. इथे पहिल्या चेंडूवर एक दणदणीत खणखणीत महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात भरपूर अशा फलंदाजांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय. त्यामध्ये अजून एक नाव ऍड करावं लागेल. राजन प्रजापतीच्या बॅट मधून एक आकर्षक चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच 10 धावांची सरासरी करायची आहे. इथे कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळावं लागेल. म्हणजे प्रत्येक षटकात एक जरी चौकार आला ना तर 9 ते 10 धावा सहजरित्या येऊ शकतील. ही स्पर्धा 2 दिवस मी फॉलो केली आहे. प्रत्येक संघाने चांगल्या संघाने सुद्धा वाईटचा मारा केलाय. म्हणजे कॅल्क्युलेशनने क्रिकेट जर खेळलं तर 40 धावा ह्या इथे खूप चांगल्या पद्धतीने चेस होऊ शकतात. परंतु इथे तुमच्या संयमाची टेम्परामेंटची परीक्षा असेल. काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय राजन प्रजापतीने. दर्जेदार बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. राजन वर्सेस मतंग. मतंगचा दुसरा चेंडू असेल राजन करता. यावेळी सूर्य कसा फ्लिक केलाय तिथे चेंडू नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जाते. दुसऱ्या मध्ये ऋतिक गोर्डे या संघांमध्ये मात्र दाखल झालाय. अजून एक चांगला खेळाडू ऍड केलाय. मी आधीच म्हटल्याप्रमाणे तुमच्या संघामध्ये चांगले गोलंदाज 4 प्रॉपर गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. हा कदाचित ओमकार मालाड संघाकरता प्लस पॉइंट असू शकतो. परंतु एक चांगली सुरुवात राजांनी करून दिली आहे. शेवट गोल करणं फार गरजेचं आहे. बॅटर सौरभ फलंदाजीसाठी. यावेळी स्लोअर वनचा मारा चेंडू गॅप मध्ये आहे. कमालीचा स्ट्रोक तिथे पाहायला मिळतोय. एफर्ट थोडेसे होऊ शकले असे चौकार अडवण्याकरता. परंतु प्रॉपर टायमिंग चेंडू हवेत जरूर होता. परंतु चौकार रोखण्यात ऋतिक अपयशी ठरतोय. आपण पाहत आहोत महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट शॉट. जबरदस्त फटका. मी आधीच म्हटल्याप्रमाणे क्रिकेट ताकदीचा खेळ नसून टायमिंगचा आहे. प्रॉपर टायमिंग जर या मैदानावर तुम्ही केलं तर नक्कीच चांगले परिणाम तुम्हाला इथे दिसतील. चेंडू काही वाईट नव्हता. चेंज ऑफ पेस केलेलं, व्हेरिएशन केलेलं. थोड्या वेळाकरता असं वाटलेलं की फलंदाज बाद होतो की काय. चेंडू बराच वेळ हवेत होता. परंतु एक आकर्षक चौकार आपल्याला तिथे पाहायला मिळाला.
पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल करताना यावेळी मात्र हा चेंडू वाईड नसणार आहे. प्लेड ऑन झाले. सोडू की मारू, नक्कीच चान्स घेतलेला नाहीये. कदाचित तो चौकार सुद्धा असू शकला असता स्क्वेअर लेगच्या दिशेला. डॉट चेंडू होतोय. चांगलं कमबॅक मतंगकडून. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 अशी धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र जबरदस्त ड्राईव्ह तिथे केला जातोय. ऑन ड्राईव्ह केला जातोय. सुमित तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळते आणि खूप चांगली सुरुवात. सरासरी जर पाहिली, रिक्वायर रन रेट जर पाहिला तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावा येणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो पार केलेला आहे 27 कामोटे संघाने. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. जबरदस्त असा प्रतिसाद आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. कालच्या दिवसभरात 49,000 पेक्षा जास्त व्ह्यूज या स्पर्धेकरता मिळाल्यात. आज त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. जबरदस्त ज्यावेळी चेंडू हवेत आहे पाहावा लागेल. चेंडू गॅप मध्ये आहे. आकर्षक चौकार पाहायला मिळतोय. हा येतोय महालक्ष्मी ज्वेलर्स. प्युअर अँड परफेक्ट चौकार. षटकाची समाप्ती सुरुवात चौकाराने झाली होती आणि एंड सुद्धा चौकाराने होते. काय कमालीची सुरुवात करून दिले राजनने. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल. एकीकडे आग आहे तर दुसरीकडे वाघ आहे. आग जाळतं आणि वाघ फाडतं. अशी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहा. दर्जेदार गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे ओमकार मालाड संघ. पहिल्या सामन्यात थोडासा बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळू शकते की काय. अशी सुरुवात सत्यवान कामोटे संघ इथे करताना दिसून येतोय. पहिल्या षटकात 14 विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावांची गरज असेल 26. कमालीची सुरुवात करून देण्यात यश. एखादी इमारत जर तुम्हाला उभारायची असेल त्या इमारतीची नुसती उंची कामाची नाही, त्याचा पाया मजबूत असणं फार गरजेचं आहे. तो पाया रचलाय. आता कळस तुम्हाला गाठायचा आहे. तुमच्या इथे टेम्परामेंटची संयमाची परीक्षा असेल. क्रिकेट आपल्याला हे शिकवतं. सी म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य दाखवावं लागेल. आर म्हणजे रन्स, धावा तुम्हाला जमावं लागतील. आय म्हणजे इंटेलिजन्स, चातुर्य तुम्हाला वेळोवेळी दाखवावं लागेल. पुन्हा एकदा सी येतो क्रिकेटचा, तुमची कॅपॅबिलिटी. के फॉर नॉलेज, ई फॉर इलिजिबिलिटी, तुमची पात्रता चांगल्या पद्धतीची असावं लागेल. टी म्हणजे टेम्परामेंट, संयम. क्रिकेट मधला टी, टायमिंग, संयम, टेम्परामेंट, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल होतोय सागर. यावेळी पहिला नो चेंडू. चेंडू गॅप मध्ये आहे. इथे फार मोठी उलथाफलत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पूर्णपणे हवी होऊन बसलेत दोन्ही फलंदाज. पहिल्या चेंडूवर आकर्षक महालक्ष्मी ज्वेलर्स. प्युअर अँड परफेक्ट. काय कट खेळलाय. जबरदस्त फटका. चेंडू इंटू द गॅप. दोन्ही क्षेत्ररक्षकांना फक्त चेंडू पाहण्याखेरीज कोणताही ऑप्शन नव्हता. म्हणजे सुईमधून धागा रोवावा तसा गॅप शोधलाय. बॉक्स क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं आहे. अतिशय कठीण क्रीडा प्रकार आहे बॉक्स क्रिकेट. तुमच्याकडे फार कमी रिॲक्शन टाइम असतो आणि या रिॲक्शन टाइम मध्ये तुम्हाला योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आणि काय फटका केलाय. लाजवाब फटका. सौरव गांगुलीची आठवण करून देणारा फटका. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सौरभच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर सुरुवात. पहिल्या षटकाची सुरुवात तशीच झाली होती. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या. गोलंदाजीत मात्र फेरबदल केला जात आहेत. 19 अशी धाव संख्या धावफलकावर. गोलंदाजीसाठी अरुण काय लेफ केलाय. कमालीचं बुद्धी चातुर्य तिथे पाहायला मिळते. प्रेझेन्स ऑफ माइंड याला आपण म्हणतो. 20 अशी धावसंख्या. आता 18 चेंडू आणि 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहावं लागेल. ओंकार मालाड संघ इथे थोडासा बॅकफुटवर दिसतोय. यावेळी पुन्हा एकदा कट करायचा होता. स्वतःवर नाराज असतील परंतु हरकत नाहीये. एक धावा येणं फार महत्वाचं आहे. खूप चांगली युवा प्रतिभा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सागरच्या माध्यमातून एका मोठ्या संघाविरुद्ध तो दमदार खेळ करतोय. नक्कीच एकाकडे अनुभवाची शिदोरी राजनच्या बॅट मध्ये आहे. पाहावं लागेल. इथेही त्याची संयमाची परीक्षा असेल. गोलंदाजीसाठी अरुण. यावेळी मात्र खूप सुरेख असं चेंडूची हाताळणी तिथे केली आहे.
खूप चांगलं कमबॅक अरुणकडून. आणि नक्कीच अरुणला एक मॅजिकल बॉलर ओंकार मालाड संघाचा ओळखला जातं. अनेक वेळा अरुणने अशा पद्धतीचे सामने आज आपल्या संघाच्या बाजूने वळवले आहेत. मला आठवतं माहीमचा महाराजा चषकामधील ओंकार मालाडने केवळ आणि केवळ 30 चेंडूत ओपन बॉक्स क्रिकेटमध्ये 25 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. त्यामध्ये अरुण याचा सिंहाचा वाटा होता. त्याची पुनरावृत्ती अरुणला इथे करावी लागेल. थोडंसं कठीण चॅलेंज आहे, पाहावं लागेल. इथे मात्र चेंडू पाहायला आढळतोय. LBW असता तर कदाचित पंचांचा बोट वर गेला असता, परंतु हा एक बेनिफिट आहे. लेगबायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव अतिरिक्त धावांच्या स्वरूपात ऍड केली जाईल. आमचे निलेश वैती सर अतिशय चाणक्षपणे खूप चांगल्या दर्जाची स्कोरिंग करीत असताना धावफलकावर 23 अशा धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चौथा चेंडू असेल अरुण याचा. यावेळी फुटवर्कचा वापर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु अमान्याचा काय कमालीचं क्षेत्ररक्षण, हे तुम्हाला करावं लागेल. जर तुम्हाला आता धावा डिफेंड करायचे आहेत तर नक्कीच धावा वाचवायच्या सुद्धा लागतील. तुम्हाला बॉडी लँग्वेज जी आहे ती थोडीशी पॉझिटिव्ह ठेवावी लागेल आणि क्षेत्ररक्षण फार गरजेचं आहे. खूप चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. सौरभ खूप चांगल्या पद्धतीने धावांना आकार देतोय. यावेळी फुटवर्कचा वापर खूप चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अभिषेकच्या माध्यमातून ऑन ड्राईव्ह केलंय. शॉर्ट लॉंग ऑफच्या दिशेला एक धाव. अरुणने हे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय, कारण सामना जो आहे तो शेवटच्या षटकापर्यंत नेला तर नक्कीच त्या दबावाच्या परिस्थितीचा फायदा गोलंदाजाला होऊ शकतो. आणि असे असंख्य सामने ओंकार मालाड संघाने महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात त्यांनी जिंकलेले आहेत, म्हणून तो उच्च दर्जाचा संघ आहे. पाहावं लागेल. 15 धावांची गरज, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 13. वाह, काय स्वीप खेळलाय, परंतु तिथे सनीसारखा मातब्बर क्षेत्ररक्षक हजर होता. 2 षटकांची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 विदाउट लॉस अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात, मी तर बोलेल ड्रीम स्टार्ट. सत्यविनायक कामोठे ब संघ, हा ब संघ आज वाटतच नाही, हा अ संघ वाटतोय. परंतु मी म्हटलं ना, क्रिकेट हा नावावर खेळला जात नाही, क्रिकेट हा तुमच्या कामगिरीवर खेळला जातो. नक्कीच अनुभव काय असतो ना, सुशांतने आणि राजाने दाखवलाय. कितीतरी वर्ष सातत्याने या 2 क्रिकेटपटूंनी या संघाची सेवा केली आहे आणि तो अनुभव कोणाला आज इथे पाहायला मिळतोय. सुशांतने शेवटचं जे स्लॉग ओव्हर होतं 5-7 धावांचं टाकलं आणि तिथे कुठे ना कुठे बॅटरचा सुद्धा एक आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. कारण 40 धावा इथे चेसेबल आहेत. चारही दिशेला चौकार आहेत. पडदा बॉक्स पद्धतीचं मैदान आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने चेंडू टायमिंग केला, योग्य दिशेला जर फटका खेळला तर इथे 40 धावा चेसेबल आहेत. परंतु अजूनही ते आव्हान पाहिजे तितकं सोपं नाहीये. अजून एक महाराष्ट्राची वेगवान तोफ ज्याला म्हणेन, एक मिसाईल रॉकेट दाखल झाली आहे. ऋतिक गोरडे नक्कीच जॉर्ज 11 यासारख्या संघाकडून त्याने खूप वर्ष सेवा दिलेली आहे. आज मात्र ओंकार मालाड सारख्या एका दिग्गज संघाकडून मात्र तो खेळ सादर करतोय. पाहावं लागेल, त्याची आज अग्निपरीक्षा असणार आहे. एक नवं चॅलेंज, एक नवा संघ त्याच्या समोरही आहे. पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे. खरंच पहिलाच सामना दोन्ही संघाचा असं चुरशीचा होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं, परंतु याचंच नाव क्रिकेट आहे. जसं दिसतं तसं नसतं, म्हणून हे जग फसतं. पाहावं लागेल. 12 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, काय ड्राईव्ह केलाय, परंतु तिने ऋतिकने एक ते जोरदार अपील होते, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते राजाने कडून. चांगलं क्रिकेट, खूप चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डिफेंड केलाय ऋत्विकने. अर्थातच हा चौकार असू शकला असतात. तदनंतर मात्र चेंडू थोडासा त्याच्या पायाला ब्रश होऊन अमनने खूप चांगल्या पद्धतीने रिफ्लेक्ट न होता चेंडू अडवलाय. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही बॅटर आता सेट झालाय. खरं तर हे आव्हान जे आहे अलगदरित्या ते पार करू शकतात, परंतु आम्ही टेनिस क्रिकेट जगतामधील का बलाढ्य संघ आहोत. असे कितीतरी उन्हाळे पावसाळे आमच्या संघाने पाहिले. तो ओंकार मालाड संघ इथे नक्कीच
खूप चांगली फाईट देऊ शकेल शेवटच्या दोन संघामध्ये पाहावं लागेल. 11 मध्ये 13. यावेळी मात्र खूप चांगलं यष्टीरक्षण. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. अजून एक धाव ऍड केली जाईल स्कोर बोर्ड मध्ये. 28 अशी धावसंख्या. आता 11 चेंडूत 12 धावांचं लक्ष असेल. यावेळी सुरेख असा फटका. टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये, परंतु इथे आता बेसिक क्रिकेट खेळण्याची गरज आहे. दोन्ही फलंदाजांना पाहावं लागेल. इथे एक विकेटची गरज आहे ओंकार मालाड संघाला. ही जोडी फोडणं फार गरजेचं आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फलंदाज पूर्णपणे हावी आहेत. कोणताही चेंडू अद्यापर्यंत दोन्ही फलंदाजाला बीट करू शकलेला नाहीये. खूप चांगला आत्मविश्वास, खूप चांगली बॉडी लँग्वेज दोन्ही फलंदाजांमध्ये दिसते आणि खूप चांगले साईन आहेत सत्तावन्न एक बी कामोटे संघाकरिता. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन आहे. 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. यावेळी फुटवर्कचा वापर. काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय. जानदार, शानदार, रुबाबदार आणि जबाबदारीने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट या 4 धावाने आता मात्र या सामन्याचं समीकरण खूप चांगल्या बाजूने आपल्या संघाच्या वतीने आपल्या बाजूने हा सामना ओढताना 57 एक बी कामोटे संघ पूर्णपणे हावी झालेत हे दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि बॅटचे आउटसाइड एज. बॅटर इथे मात्र राजन खूप चांगली फलंदाजी करून एकदा राजन करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीची सुरुवात करून दिल्या आपल्या संघाकरता. 9 चेंडू आणि 17 धावा. आकर्षक 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. खरोखर अप्रतिम दर्जाची फलंदाजी राजांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. एक मोठा अडथळा जो आहे ओंकार मालाड संघाने पार केलाय, परंतु आता मात्र चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. एक मोठं चॅलेंज. 8 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग करायची आहे, त्यामुळे 7 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. एक दर्जेदार फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मात्र प्रतीक दाखल झाल्यात. याही फलंदाजाकडे नक्कीच खूप चांगली क्षमता आहे. आता प्रतीकला मला वाटतं चौकाराची काहीच गरज नाहीये. एक बेसिक क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवर 1 धावी पुरेशी आहे. मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. ओंकार मालाड संघाला इथे मात्र डॉट चेंडूंची गरज आहे, विकेटची गरज आहे. जर तुम्हाला दबाव निर्माण करायचा असेल तर नक्कीच ऋतिककडे ती क्षमता आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू म्हणता म्हणता थोडेसे मिसबॅलन्स झाले आणि वाईट चेंडूचा मारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या खेळपट्टीवर चांगला टप्पा टाकणं फार गरजेचं आहे. अजून एक येतो वाईट चेंडू. 8 मध्ये 6 बनवायचे आहेत. अजून एक त्याच पद्धतीचं ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाले. 8 मध्ये आता 5 करायचे आहेत. नक्कीच या स्पर्धेतील एक मोठा बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळू शकतो. मला वाटतं या स्पर्धेच्या इतिहासातील हा बिग अपसेट असू शकतो. 8 चेंडू 5 धावा. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे ओंकार मालाड संघाला. एक एक धाव अतिशय महत्वपूर्ण आहे. यावेळी मात्र चेंडू हवेत होता. पहा, जेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी असेल ना, मातबर खेळाडू सुद्धा अशा बेसिक चुका करताना दिसून येतात. ही विकेट, या विकेटचं मोल खूप महत्वाचं होतं. ही एक कॅच तुम्हाला मॅच मध्ये घेऊन आणू शकली असती, परंतु झालं काय, झेल एक सोपा सोडला गेलाय. म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेत एक म्हणतात ना, लॉलीपॉप झेल सोडलाय, तशा पद्धतीचा झेल. त्याचबरोबरीने एक धाव देखील आली आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. बॅटिंग केली सौरभने, जबरदस्त कामगिरी. यावेळी काय कमालीचा लेफ्ट. आपल्या फलंदाजीतील आपल्या शरीराची लवचिकता त्याने दाखवली आहे. क्रिकेटमध्ये हे सुद्धा फार महत्वाचं आहे. 7 चेंडू 3 धावा.
यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करायचा होता गॅप मध्ये, परंतु मोठा फटका मारण्याचा मोह काही आवरता आलेला नाहीये. बॉक्स आउटच्या स्वरूपात सौरभला मैदान सोडावं लागणार आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ओमकार मालाड संघाने असे कितीतरी सामने आपल्या बाजूने झुकवले आहेत. त्यामुळे शेवटचा चेंडू जोपर्यंत या क्रीजवर पडत नाहीयेत तोपर्यंत सामना ते सोडणार नाहीयेत. 6 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा अजूनही करायच्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडू आणि 2 धावांचा बचाव ग्लेन मॅक्सवेलने केला होता 2012 साली पाकिस्तान संघाविरुद्ध अबुधाबीच्या मैदानामध्ये. सचिन रमेश तेंडुलकरने 2 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 धावांपेक्षा कमी धावांचा बचाव केलाय. एकदा साऊथ आफ्रिकेविरुद्ध आणि हिरो कपची फायनल कोणीच विसरणार नाहीये. 6 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे, त्यामुळे 3 धावा करायच्या आहेत. अभिषेक मंडलिया लेट टाइमर राऊंड विकेटचा नक्की मारा करणार आहे. यावेळी पहिलाच सूर्य कसा चेंडू तिथे पाहायला मिळतोय आणि अरुण काय करतोय, चुकी करतोय आणि या शेवटच्या क्षणाला चुकीला माफी नाहीये. वेट अँड वेल प्लेट 57 ब कामोटे संघ. या संघाकरता एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. मेलविन चषकाच्या इतिहासातील हा बिगेस्ट अपसेट आहे. ही स्पर्धा ज्या संघाने सर्वाधिक 4 ते 5 वेळा जिंकलाय तो संघ पहिल्याच फेरीत गारद होतोय. जबरदस्त कामगिरी, वेल प्लेट खरंच. हॅलो, थोडा माईकचा आवाज द्यायचा आहे. सो आपण एक विशेष सन्मान करत आहोत. आशिष राठोड यांना विनंती केली की आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. संदीपभाई कवळे, मुंबई आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा वाय चषक, वाय गड्ड्याचे एक प्रमुख आयोजक आणि क्रिकेटवर त्यांचं तेवढंच प्रेम. अंडरआर्म क्रिकेट फार पूर्वीपासून त्यांनी पण जपलंय. मंगेश नारकर मित्रमंडळ, वडाळा सहकार नगर, मुंबईतील एक नामवंत आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. सो मॅन ऑफ द मॅच आपण पहिले देऊयात राजन प्रजापती. जबरदस्त बॅटिंग केली राजनने. आर फॉर राजन और आर फॉर रन. राजन ने किया रन, नाम है राजन. सो वेल प्लेड राजन. आणि संदीप दादा कवळे यांच्या हातातून मात्र ही ट्रॉफी श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट्स, शिव स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर ही टी शर्ट्स आहे. राजन प्रजापती, भारतनगर चेंबूर के एक जबरदस्त बैटर, हार्ड हिटर है. संदीप कवळे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही ट्रॉफी दिली जाते. जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिलं गेलं राजनने. आणि फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानेंट. सो क्लास है राजन के पास और जबरदस्त बैटिंग करते हुए राजन. और ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स के माध्यम के टी शर्ट्स है, बेलविन मेमोरियल कप, और ये टी शर्ट्स पहन के खेलना जरूरी है. और ये जियोम स्पोर्ट्स की तरफ से भी एक टी शर्ट्स, 2 टी शर्ट्स यहाँ पर राजन को. जबरदस्त परफॉर्मेंस करते हुए राजन प्रजापति, चेंबूर का एक जबरदस्त हार्ड हिटर. राजन, बहुत अच्छा परफॉर्मेंस हुआ, बैटिंग हुई और 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में टीम जीती है. बहुत टाइम से खेल रहे टूर्नामेंट, मतलब बहुत टाइम से खेल रहे, मतलब बैटिंग भी नहीं हो रही थी बहुत टाइम से. फिर दादा ने बोला कि नहीं तू आ जा, देखेंगे खेलेगा, टाइम पे हो जाएगा. तो ठीक है, सपोर्ट भी है और अच्छा लगा खेल के आज. क्या बात है, थोड़े कम बोलते बट वेल प्लेड राजन. जबरदस्त बैटिंग किया राजन प्रजापति.
आणि एक विशेष सन्मान आपण करत आहोत. थोडा माईकचा आवाज आहे दादा. डीजे थोडा आवाज आहे स्पीकरचा. संदीप कवळे यांचा एक विशेष सन्मान केले. संदीपदादा कवळे वाय चषक मुंबई आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा, या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि अंडर